बघा, हा जो प्रश्न आलेला आहे ना, खूप सोपा आहे. पण ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जे मला वाटतं, की इथं थोडंसं क्लिअर होणं जास्त गरजेचं आहे. बघा, काय दिलेलं आहे, वार्षिक उत्पन्नापैकी पहिले ₹70,000 करमुक्त आहे. याचाच अर्थ काय, की जर त्याने आपण स्लॅब पाडूया. इन्कम टॅक्सचे कसे असतात? स्लॅब असतात. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. ठीक आहे. इन्कम टॅक्सचे काय असतात? स्लॅब असतात. मग आता हे कसं कॅल्क्युलेशन होतं आपलं इन्कम टॅक्स? त्याचा थोडंसं इथं तुम्हाला प्रचिती येईल, अंदाज येईल. ठीक आहे. मग आता ₹0 ते ₹70,000 जर त्याचं उत्पन्न असेल, तर त्याला किती रुपये टॅक्स लागणार आहे? करमुक्त आहे म्हणजे 0% टॅक्स लागणार आहे. ठीक आहे. किती रुपये लागला? 0% टॅक्स लागला. त्यापुढील 30,000 साठी त्यापुढील म्हणजे काय, की त्याचं उत्पन्न जसंच ₹70,001 झालं. ₹70,001 जसं झालं, इथे पुढं ह्याच्यापुढे ₹30,000 70,000 प्लस 30,000 म्हणजे ₹1,00,000 पर्यंत त्याला काय होणार आहे? टॅक्स लागणार आहे. तो किती टक्के लागणार आहे? 15% टॅक्स. ठीक आहे. आता ह्या गोष्टी समजून घ्या. त्याच्यानंतर 50,000 पर्यंत म्हणजे ₹1,01,000 जो आहे, 1,01,000 ते ₹1,50,000 पर्यंत त्याला हा जो स्लॅब आहे मधला, या स्लॅबमध्ये त्याला 20% टॅक्स लागणार आहे. आता ते कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याआधी हा स्लॅब समजून घेतला आणि आपल्या जनरल लाईफमध्ये पण हे असे टॅक्स स्लॅब पडत असतात. ठीक आहे. तर हे स्लॅब असे पडतात. आता ते कॅल्क्युलेशन कसं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक. मग आता ते कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. त्याला ₹70,000 पर्यंत ₹1 सुद्धा नाही द्यायचा आहे. मग व्यक्ती काय म्हणणार, की समजा त्याचं उत्पन्न ₹80,000 झालं. ठीक आहे. ₹80,000 झालं. याचा अर्थ असा नाही होत, की त्याला 80,000चे 15% द्यायचे. ठीक आहे. याचा अर्थ असा मुळीच होत नाही, की त्याने जर ₹10,000 उत्पन्न वाढलं. पहिले ₹70,000 होतं. समजा त्याचं उत्पन्न आज ₹80,000 झालं. तर त्या 80,000 वरती तो ₹15,000 नाही देणार आहे. कारण काय, की त्याला हे ₹70,000 फ्रीमध्ये युटिलाइज करता येतील. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता काय, की जे वरचे वाढलेले ₹30,000 आहे किंवा ₹10,000 म्हणजे त्याला जर ₹80,000 उत्पन्न झालं समजा. आपण एक उदाहरण घेऊया, की ₹80,000 उत्पन्न आहे. मग ह्या कंडिशनमध्ये त्याला ₹70,000 वरती 0% टॅक्स लागेल म्हणजे ₹0 लागेल. जे वाढलेले ₹10,000 याच्यावरती त्याला 15% टॅक्स लागेल. याचे 15% जर काढले तर ते ₹1,500 होतील. ठीक आहे. मग त्याला ₹1,500 टॅक्स लागेल. ठीक आहे. असं हे एक प्रकारे अंदाज पकडून चला. ठीक आहे. म्हणजे ही पद्धत आहे. मग आपण डायरेक्टच रेंज घेऊया. त्याला टॅक्स किती लागलेला आहे? ₹10,500 टॅक्स भरलेला आहे त्याने. त्याने पूर्ण टॅक्स किती भरला आहे? 10,500. ठीक आहे. मग आता एवढं उत्पन्न कधी येणार? समजा आपण पुढचा 30,000चा स्लॅब घेऊया, की 30,000च्या स्लॅबमध्ये त्याला 15% टॅक्स लागला. मग 15% टॅक्स लागला म्हणजेच किती? 30,000चे 15% काढून घेऊ आपण. 15 हे टक्केवारी चिन्ह आलं तर भागीला 100 करत असतो. हे 2 शून्य कटले, की त्याला 15 त्रिक 45 म्हणजे ₹4,500 त्याने कमवले. ठीक आहे. सॉरी ₹4,500 टॅक्स भरला त्याने कुठच्या उत्पन्नापर्यंत? 70,000 प्लस 30,000 म्हणजेच किती? 1,00,000 उत्पन्नावरती. मग 1,00,000 उत्पन्नावरती तो किती रुपये टॅक्स देईल? तुमच्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या कॅल्क्युलेशननुसार ₹4,500 टॅक्स देईल. जर त्याचं उत्पन्न 1,00,000 असलं असतं. ठीक आहे. ₹4,500 ठीक आहे. बरोबर. पण त्याने टॅक्स किती दिलाय? 10,500. जर मी ह्याच्यातून 4,500 वजा केले, तर मला आता टॅक्स राहिलेला किती आहे? ₹6,000 चा. म्हणजे आता हे जे ₹6,000 टॅक्स भरलेले आहे, ते कोणत्या स्लॅबमधले आहे? त्याच्या पुढील स्लॅबमधले आहे. कारण की त्याच्यानंतर त्यांनी स्लॅब दिलेला नाही. अजून एखादा स्लॅब दिला असता 30% तर आपल्याला अजून कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. पण तुम्हाला एक गोष्ट कळाली, की हे 30,000च्या पुढच्या स्लॅबमधलं आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे? त्याची टक्केवारी 20%. म्हणजेच एका जी 1,00,000च्या वरती जी काही अमाउंट वाढलेली आहे, समजा एक्स अमाउंट वाढलेली आहे आपण समजूया. तर ह्या एक्स किमतीवरती त्याने 20% टॅक्स दिलेला आहे आणि तो किती असणार आहे? हा ₹6,000 जो त्याने ₹1,00,000 पर्यंत 4,500 आणि त्यावर काहीतरी अमाउंट दिलेली असेल, ते असेल ₹6,000 ठीक आहे. ₹6,000 मग एक्सचे 20% म्हणजे किती? 1/5 1/5 20% म्हणजे 1/5 कसे होतात? तर भागीला 100 करतो आपण आणि हे ₹6,000 ठीक आहे. मग एक्स बरोबर किती येणार आहे? 6,000 गुणिले हे 5 किती होतील?
₹30,000 म्हणजे त्याच्या पुढे 1,00,000च्या वरती त्याने अजून ₹30,000 टाकले असतील. त्यावेळेस त्याला उत्पन्न किंवा टॅक्स किती लागला असेल? ₹6,000. ठीक आहे. ₹6,000 त्याला टॅक्स लागला असेल. म्हणजे एकंदरीत त्याला किती रुपये टॅक्स लागला? 4,500 प्लस 6,000 ₹10,500 टॅक्स कधी लागतो त्याच्यावरती? ज्यावेळेस बघा ₹70,000 पहिले टॅक्स फ्री आहे. त्याच्यानंतर त्याने ₹30,000 कमवले. याच्यावरती त्याने ₹4,500 टॅक्स दिला. कुठल्या दराने? तर 15% दराने. त्याच्यावरती अजून त्याने ₹30,000 कमवले. ह्याच्यावरती त्याने ₹6,000 टॅक्स दिला. कुठल्या दराने? तर 20% दराने. मग या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर ती येते ₹1,30,000. किती होते? ₹1,30,000. ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. ₹1,30,000. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त तुमचे प्रश्न पाठवू शकता. ही आपली ₹119 ची मंथली मेंबरशिप आहे आणि हा आपला WhatsApp ग्रुप आहे. धन्यवाद.